सुरू आणि दुपारी माडी रोड या ठिकाणी माऊलींचा सभा आहे. या ठिकाणी सर्व भक्ती मंडळ सर्व भाविकांना जेवणाची व्यवस्था केलेली आहे. त्या ठिकाणी प्रसाद घेऊन पुढे माळशिरसच्या मुक्कामी ही सर्व भाविक मंडळी माऊलीबरोबर मध्ये रिंगण आहे सदाशिवनगरला गोल रिंगण होणार आणि त्यानंतर माऊलीबरोबर सर्व मंडळी माळशिरसच्या मुक्कामी येणार आहे. असा क्रम नेहमी ठरलेला असते. पहाटे चांगले लोक माऊलीबरोबर सहाला तयारी करतात आहे. रामकृष्ण हरी. जात आहोत आणि आमच्या जेवणाचा मुक्काम आहे मांडवी रोडा. आणि त्यानंतर आम्ही डायरेक्ट कुठे जाणार आहे? माळशिरस. धन्यवाद. चला आता सकाळची सुरुवात झालेली आहे आणि चहाने सुरुवात झालेली आहे. सुंदर अशा पद्धतीने गुळाचा चहा, स्पेशली गुळाचा चहा घेऊन सगळे प्रस्थान करत आहे. इथला गुळाचा नाही का मग? हा साखरेचा चहा. आता गुळाच्या चहा पाहूया आपण. सर्व माऊली आता चहाचा आस्वाद घेऊन आता मांडीओढ्याच्या दिशेने प्रस्थान करणार आहे. ओके, पाऊली चालती पंढरीची. बोल रामकृष्ण हरी. बघा सगळे हा एक वेगळा आनंद असतो. हा 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 हा. आणि काय ते आंघोळ आणि काय ते पाणी, हा सगळं कसं एकदम झकास. ती आंघोळच वेगळी हो. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी. भाऊ हा प्या. रामकृष्ण हरी. वा 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 वा. का बरं एवढ्या प्रेशरने पाणी सोडलेलं आहे माऊली? ओके. दुसऱ्या स्टॉपवर पाणी भरण्याच्या भूमिकेतून आता वारकऱ्यांसाठी
नमस्कार मुंडे मावशी, कशा आहात तुम्ही? चांगली आहे मी. 15 वर्ष वारी करते, पण काही दुखत नाही, काही नाही. एवढ्याच जनतेचा स्वयंपाक करू शकते आणि त्याला खाऊ घालते, एका माणसाला उपाशी ठेवत नाही. आणि मुंडे मावशी, तुमचं पूर्ण नाव काय ग? मुंडे सुमनबाई मुंडे जनार्दन. आणि राहायला कुठे तुम्ही? आळंदी. आळंदीमध्ये? देवाची आळंदी? देवांच्या. मग आता मला सांग, किती वर्षापासून सेवा आहे? ही सेवा 15 वर्षापासून आहे. हा, आणि कसं वाटतं इथं? लई चांगलं वाटतंय. आनंद. वारी आली की महिन्यानं आधीच करमत नाही की वारी आम्हाला केव्हा जाईन पंढरपूरला असं वाटतं. आणि रात्रंदिवस तुम्ही रात्रंदिवस कष्ट करते. किती
हा. आणि तुमच्या सगळ्या महिला भगिनी भांडणं होत नाही ना तुमच्या नाही होत नाही होत हो ना आनंद लुटतात सगळ्या आनंद लुट मला सगळ्या ह्या तिथल्या कुठल्या भागातल्या महिला एवढं समजून सांग ना जरा सोलापूर पुढे जा आणि मग दाखवा आता सांग सोलापूर हा सगळे असे हे सगळे ही सोलापूरच्या त्या आपल्या ह्याच्या दिंडीतली बाई आहे आणि बाकीच्या सगळ्या सोलापूरच्या आहेत सगळे एक खटे आणलेले आहेत त्यांनी एक आंबूबाई म्हणून आहे त्यांनी आणलेले आहेत हा. आणि या कन्नड बोलतात ना कन्नड बोलतात ते आपली भाषा त्याला समजत नाही त्यांची भाषा आपल्याला समजत नाही पण आम्ही समजून घेतो समजून घेतो हो. पण त्या जीव लावायला भारी भारी आहे जीव लावायला भारी आहे आणि तुम्ही एवढं कष्ट करता एवढे चपाती करतात भाजीमध्ये एवढी टेस्ट येते हे कशामुळे आहे सगळं पांडुरंगाची नीला हो ना ओके. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. आता कोणती भाजी आहे आता वरण आहे सांबर ही भाजी सराटा आणला सराटा पराठा हा. कशावर चालतो हे वाईवर चालतो हो ना हा चालेल. धन्यवाद गुडघे दुखत नाही इट्टलाना गुडिया यार कडस्यार शिवने इट्टलाना गुडिया यार कडस्यार शिवने मोले तेरे वेरा विठ्ठला विठ्ठला गो गोवर मोते ना मोले तेरे वेरा होवे ना विठ्ठला गो गोवर कर्पूर बेका विठ्ठला गो काय कर्पूर बेका रकमणगे बेका नेने दांडे होवे ना विठ्ठला गो गोवर रुक्मणगे बेका नेने दांडे होवे ना विठ्ठला गो गोवर ವಿಠ್ಠಲರ ಗೋಡೆ ಮುಂದ ಕೋಡರ ಕೊಂಟರ ವಿಠ್ಠಲರ ಗೋಡೆ ಮುಂದ ಕೋಡರ ಕೊಂಟರ ಕೊಂಟರ ಮಾಡ್ಯಾರ ಸೇವಾ ಭಜನೆ ಹೂವಿನ ವಿಠ್ಠಲ ಗೋಗೋವರು ಕೊಂಟರ ಮಾಡ್ಯಾರ ಸೇವಾ ಭಜನೆ ಹೂವಿನ ವಿಠ್ಠಲ ಗೋಗೋವರು ವಿಠ್ಠಲರ ಗೋಡೆ ಮುಂದ ಸಾದರ ಸಂತರ ಸಂತರ ಮಾಡ್ಯಾರ ಸೇವಾ ಭಜನೆ ಹೂವಿನ ವಿಠ್ಠಲ ಗೋಗೋವರು ಸಂತರ ಮಾಡ್ಯಾರ ಸೇವಾ ಭಜನೆ ಹೂವಿನ सगळ्या महाराष्ट्रातली लोक आहेत आता तुमचं नाव सांगा बरं मालती बाळासाहेब हिंगे तुमच्या कुठल्या अवसरी आता गेल्या किती वर्षापासून तुम्ही इथं वारी करताय काय सांगता नाहीत मला तुला 25-30 वर्ष व्हायला 20 वर्ष झाले आणि आनंद वाटतो ना वारी आनंद वाटतो म्हणजे करमत नाही ना वारीला नाही 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 घरी नाही राहत आता या महिला भगिनी बऱ्याचशा मी स्वयंपाक करणाऱ्या पाहिला ते भजन मानतात वेगवेगळ्या भाषेमध्ये म्हणतात ना तर मग या वारीमध्ये आपल्या दिंडी क्रमांक 43 मध्ये नक्की कुठल्या महिला भगिनी सगळे वारकरी आपल्या दिंडीमध्ये अख्ख्या महाराष्ट्रातली लोक आहेत हो का तरी किती लोक असतील सगळी इथून आता लोक असतील 5-1 रुपये असतील वा. आणि मग आता जे स्वयंपाक करताना जे काय भजन वगैरे म्हणलं जातं म्हणजे याच्यातून काय होतं देवाचं नाम घेता घेता देव माऊलीचा स्वयंपाक आहे मग त्याच्यामुळं देवाचं नाव घेता घेताच करीत असेल आणि आनंद वाटतो ना आनंद वाटतो तुम्ही पण मदत करताना करते ना काय करता तुम्ही मदत कांदे बटाटे सोलायचे भाजी चिरायची चपात्या करू लागायच्या आता जरा या महिला आल्यात ना हा. म्हणून या 2-3 वर्षात लोड कमी झाला हा लोड कमी झाला हा. तरी भाज्या बिज्या निसायच्याच आपल्या बाकी काय सांगणार समाजाला तुम्ही काय सांगाल की वारी करावी कसं करावं विठ्ठलाचं काय ताकद काय
देवाची लई ताकद आहे, वारी करावीच. हो ना. हा, आता तुमचं वय काय असेल? माझं वय असेल 60 एक वय असेल हो ना. हा. आणि आता आरोग्य वगैरे चांगलं आहे ना? आता आहे BP आहे, शुगर आहे, तसं पण तरी चालतंय माऊलीच्या कृपेने. आता गाडीत येते ना आपली. आता पांडुरंग तुम्हाला वारीसाठी तयारच करतो ना? करतो. हो ना. बोला दुखत रामकृष्ण हरी, पण दुखत असलं ना तरी पण तेवढ्यात लगेच बरं होतं. हो का? ही हा, ताकद आहे. इतका अनुभव आहे. बोला रामकृष्ण हरी. रामकृष्ण काय हरी. मागणार या वर्षी पांडुरंग? काय मागायचं नाही, फक्त तुला बोलव परत तू देवा. हा ना. एवढंच. घडू दे वारी तुझी. हा, एवढंच. रामकृष्ण हरी माता. रामकृष्ण हरी. अण्णांचं कसं काय तुम्हाला? अण्णांचं छान आहे, हो ना. स्वयंपाक सगळा करून घेतात. हो ना. हा, नियोजन कसं आहे? नियोजन छान आहे, स्वभाव कसा आहे अण्णांचा? छान आहे. हो ना. छान. रामकृष्ण हरी. ते आता बोलता तुम्ही म्हणजे गुरुवर्य गोविंद महाराज केंद्रीय बाबांची तुम्ही आठवण तुम्ही सांगत होता. हा. काय सांगाल बाबांबद्दल? बाबांबद्दल लय प्रेम बाबांना. बाबा जर तिकडे निघाले ना, तिकडच्या भागाला नाशिकच्या, हा. तर बाबा घरीच्या ना आवर्जून. नाणे काहीतरी भाजी कर, उडदाची आमटी कर, कुठं वालाची भाजी कर, जेवायला द्या आम्हाला इथं. आणि जेवायसाठी तिथं येणार. वा. आणि आम्ही पण काही सुद्धा काम करीत असू दे, पण काय नाही, आरामशीर बाबापाशी येऊन बसायचं. वा. आणि तेज होतं ना बाबांच्या. लई तेज आणि लय प्रेम. हो ना. लय प्रेम. आणि ते बोललेलं सगळं खरं व्हायचं का बरं? एवढं खरंच का? व्हायचं. काही शब्द बोललं तर बाबांची शब्द खरंच व्हायचा. हो ना. हा, आम्हाला तर लय परिस्थिती आलेली आहे. प्रसिद्धी आली ना. हा, आणि बाबांचं तुमच्या भागावर खूप म्हणजे आशीर्वाद आहे. खूप हे तुम्हाला जाणवतं बऱ्यापैकी. जाणवतं नाही. आम्हाला साधं जेवायला ताट नव्हतं, पण खरंच बाबांचे पाय लागलं तर आमच्या घरात आता काय जे नाही मागा ते बरकत झाली सगळी. बरकत झाली. संप्रदायाचा वारसा तोच खरा आरसा. तोच धन्यवाद खरा माऊली. आरसा. धन्यवाद. कृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी माऊली. आपलं नाव? बजरंग इंगोले, हा. गाव? बुलढाणा जिल्हा. कसं वाटतं अनुभव सांगा बरं. अनुभव आमचे बाबा आहेत चौरक. हा. मी येणार वारीत. मला कोणीही मारलं आणि काही मारलं तरी मी येणार. हे 2 बाबा आहेत चौरक. हा. असं मी सांगतो. जे विनंती करून हा. मला तो हे नाही का, तो काय नाव त्याचं, तो लय मारते. ते आटा चुरणारा. हा, आटा चुरणारा. हा. त्याच्यामुळे झालं भांडण. प्रेमाने सगळं. हा. हा, या. आनंदामध्ये. हा. प्रेम भाव करते. हा. हा. आणि हा. तुमची सेवा काय करता? तुम्ही सेवा काय करता? या. सेवा मी भांडे घासतो बाबा, हा. बाबाच्या दिंडीत हा. आनंदाच्या भरामध्ये. हा, या पुढे. हा हा आणि विठ्ठल नाम घेता हा, इठ्ठल नाम इठ्ठल चालूच आहे. तुमच्या चेहऱ्यावर आता गण वगैरे लावले, हे कसे म्हणजे तुम्ही स्वतः लावले का पूजा करून लावता? पूजा करून लावले मी किती बाबा. वेळ पूजा चालते? माझी 1 घंटाभर पूजा झाली. काय एखादा पूजेतला एखादा मंत्र विंत्र म्हणा ना काय? रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी, एवढंच. रामकृष्ण हरी मंत्र हा मान. हा, बाकी दुसरं काही? दुसरं काय नाही. माऊली माऊली. माऊली. हा. आज अभंग वगैरे काय येतो का? नाही, मला अभंग येत नाही साहेब. हो ना. या पुढे. हा. काय आनंद भेटतो या सेवा करताना? सेवा करताना बाबाचे भांडे चकचक निघले पाहिजे. हा. काही माणसं गाडी खाली झपतात जाऊन बाबा. हा. ते म्हणतात कामच करत नाही आम्ही, भांडे धुत नाही. तपास ते चालला तिकडं पळून. पाटील, या इकडे या. पाटील. हा. आणि कंटाळ येत नाही ना? नाही कंटाळा नाही. अजूनच धुतो मी. सांगा हा ना. घासतो. मला कंटाळा येत नाही. 24 तास बाबा माझ्या स्वप्नात येतात कधी कधी. हा. आणि काय म्हणतात? एक वेळ मी वारीला आता कंटाळा केलता, हा. तर मला बाबा आले ज्ञानेश्वरी हातामध्ये आणि म्हणे, बाबा तू वारीला ये, चांगले भांडे घासतो म्हणे, वा. तू चांगलं काम करतो म्हणे, तुला कंटाळा आला का? नाही म्हणलं बाबा, आम्ही निघलो वारीवर. निघलो आम्ही आळंदीला आलो. हा. आणि आमदार फुगे साहेबांबाबत तुम्ही काय बोलले होते? फुगे साहेब नाही, आमदार साहेब 1 नंबर आहेत आपल्या दिंडीमध्ये. हो ना. 1 नंबर. फुगे साहेब 1 नंबर आहेत. गोळ्या वाटतात, कोणाला काही देतात, सेवा करतात चांगली. आमदार साहेब हे आमचे मामा आहेत हिंगोलीचे. वा. हो, याच्याबद्दल मी धन्यवाद. वा. भुगे साहेब चांगले आहेत. विष्णू महाराज केंद्रीय महंतांबाबत काय सांगाल? विष्णू बाबा बी चांगले आहेत महाराज, पण त्याच्यामुळे कामं असतात. आम्ही त्याला काय जास्त बोलत नाही, कारण की नेहमी ते सेवादार असतात. त्याच्यामुळे आम्ही बोलत नाही. आमचे भास्कर बाबालाच आम्ही म्हणतो काय झालं ते आता झालं. पाऊस आलेला आहे, काय सांगाल त्या वर्षाबाबत? आता काय सांगायचं, येऊ द्या, पाणी आला तर आला.
ना रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. बस झालेली सेवा बस झाली समाप्त. कृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी. आपलं नाव? दत्तात्रय बबन बडेकर. काय सांगाल अनुभव? ह्या दिंडीमध्ये आम्ही 2001 पासून गोविंद महाराज केंद्रीय असल्यापासून आम्ही या दिंडीमध्ये येतोय पायी. आणि गावाचं नाव कोणतं आहे आपलं? गावाचं नाव लोणी धामणी, ज्ञानेश्वर वस्ती. ज्ञानेश्वर वस्ती लोणी धामणीच्या लोकांचं फार प्रेम आहे बाबांवर, गुरुवेले गोविंद महाराज केंद्रीय बाबांवर. हो, काय काय सांगाल त्यांची आठवणी बाबा? त्यांच्या आठवणी म्हणजे जुने जाणते आणि शिवाय त्यांनी दिलेला शब्द कधी वाया गेला नाही. त्यांनी सांगितलेल्या शब्दावरती आम्ही ते म्हटले देऊची दिंडी काढ, आम्ही देऊची दिंडी काढली. ते बोलले इकडं पायी दिंडीला येत चाला, आम्ही पायी दिंडीला येत चाललो त्यांच्याबरोबर. त्यांच्यानंतर विष्णू महाराज केंद्रांनी पण आम्हाला तसे संस्कार सांगितले, त्यांच्याप्रमाणे आम्ही त्यांच्या शब्दाला जागत आलो. अजून काय सांगाल? ह्या दिंडीमध्ये भरपूर आनंद घेता येतो. नियोजन एक नंबर असतं. आणि नियोजन आयोजन तर एक नंबर असतं. तुम्हाला माहिती आहे ही बाबांची दिंडी जी आहे ही महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी दिंडी आहे. ही याबाबत कसं सांगाल? ही महाराष्ट्रातली सर्वात मोठी एक नंबर दिंडी आहे. ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीबरोबर 43 नंबर रथाच्या पाठीमागे 43 नंबरची ही दिंडी आहे. याच्यामध्ये जेवणाचं राहण्याचं एकदम ॲक्युरेट नियोजन असतं. आणि सांगा बरं किती लोक चालतात तुमच्या दिंडीत? या दिंडीमध्ये केंद्रीय महाराजांच्या दिंडीमध्ये कमीत कमी 5 ते 6 हजार पब्लिक चालतंय. आणि ही जी व्यवस्था आहे आयोजन नियोजन याच्यामध्ये तुमचा सहभाग काय काय कसला असतो? ज्ञानेश्वर वस्तीमधून लोणी धामणीमधून आम्ही जेवणाचं नियोजन करत असतो. भाजी वगैरे देत असतो. कांद्याची एक टेम्पोभर कांदा देत असतो. त्याचप्रमाणे आम्ही वारीला पायी वारीला येत असतो. आता हे या कोळी दिंड बांधव आहेत, आता हे कोळी बांधव आहेत. हो, हे पण या दिंडीमध्ये आहेत. म्हणजे बाबांनी नक्की कुठपर्यंत गेले? बाबांनी पूर्ण महाराष्ट्रभर याच्यामध्ये पिंजून काढलेलं आहे. त्या मातेला विचारा ना तुम्ही जरा अनुभव कसा काय? माऊली केंद्र महाराजांच्या दिंडीमध्ये तुम्हाला कसं वाटलं? त्यांच्या माईक करते. चांगलं वाटलं. अजून काय त्या सांगाल? दिंडीमध्ये नियोजन कसं काय असतं? चांगलं असतंय. काय नाही त्रास. डॉक्टरची वगैरे काही तुम्हाला सोय असते का? नाही सोय असतंय. ॲम्ब्युलन्स वगैरे असते का? हो मागवतं महाराज. हो ना? आनंद वाटतो ना माते? हो आनंद वाटतं. एखादं मग छानपैकी तुमच्या कोळी भाषेतलं एक भजन म्हण ना. म्हणा. येशील कधी सांगना, येशील कधी सांगना, मन मंदिरी हो साईनाथा, येशील कधी सांगना, येशील कधी सांगना. बंदी शाळेत जन्म घेतला, राधेचा प्राण कसा सोडला. वृंदावने गाई सारी सारी कसा मोहना, येशील कधी सांगना, येशील का. या मातेसाठी टाळ्या वाजवा सर्वांनी. ताबा घ्या. आता या ठिकाणी मी टेंट बघतो. मंदिर कुलाबा कप परेड म्हणजे इतक्या लांबची लोक म्हणजे कुलाबा, पेडवण, पालघर या भागातली कोळी बांधव सुद्धा यामध्ये सहभाग केले. हो, पूर्ण महाराष्ट्रभर बाबांनी त्याची चाळण केलेली आहे. रामकृष्ण हरी. आपलं नाव सांगा. राजेंद्र खंडू बडेकर, गाव लोणी जामणी, ज्ञानेश्वर वस्ती. काय सांगाल अनुभव? या दिंडीत गेले 5 वर्षे आम्ही येत आहोत. या दिंडीत खूप असा चांगला आणि संस्कारिक अनुभव आम्हाला आलेला आहे. आणि या दिंडीत जवळजवळ 4 ते 5 हजार लोक असतात. या सुविधा अत्यंत चांगल्या असतात. इथं कुणी आजारी पडलं काय तर लहान मुलगी सुद्धा बघा. बोल रामकृष्ण हरी मा. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. बोला. रामकृष्ण हरी. वा, 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 वा. कुठून आलात माते तुम्ही? पालघर पालघर. वा 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 छान. कोळी बांधव ना हा, कोळी पालघर? बांधव. ओके वा छान.
आणि ही लहान मुलं एवढी सगळी तुम्ही वारीमध्ये आली. वारीमध्ये तुमचं आले. नाव काय माते? प्रेमा पुजारी, प्रेमा पूजी. तुमचं काय नाव? गीता वैते, तुमचं? गुलाब पाटील. पाटील. आता ही लहान मुलं तुम्ही आलीत वारीमध्ये, हा. त्यांचं काय जेवण खाणं काय? सगळं सगळं आपले इकडचंच महाराजचे पैसेच आम्ही, महाराजचे पैसे सगळं त्यांचे वॉशरूमची व्यवस्था सगळं आहे. सगळं माईक असा हातात धरा म्हणजे आणि माते मला सांगा, हे जे नियोजन आहे, हे जे महंत विष्णू महाराज केंद्रे यांनी जे नियोजन केले दिल्लीचं, एवढी लोकसंख्या सांभाळताना त्रास होत नाही का? नाही आम्हाला माझे बरं वाटतंय. घर सोडून येतात सगळी मुलं पोरं, संसार आपले दिवस कसे जातात जात नाही घरचा पण ना आठवण येत आम्हाला, तारीख कोणती का वार कोणता ते समजत पण ना आम्हाला. लहान दोन मुलं इकडे यांना करमलं का? हा करमतं का देवावर मला? करमतं का तुम्हाला? तुम्हाला बरं वाटते? कसं वाटते? बरं वाटतं. एकदा त्याला विठ्ठल 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 बोला, विठ्ठल विठ्ठल बोला, विठ्ठल विठ्ठल ज्ञानोबा माऊली विठ्ठल बोल ना. एक छानसं भजन म्हणा तुम्ही सगळ्या मिळून. बोल ग गीता तू. आम्हाला पण आम्ही ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, बा माऊली तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम. तर काय सांगाल विष्णू महाराज महंत केंद्रे मामत? विष्णू महाराज केंद्राने भरपूर असे समाज जोडला. त्याच्याबरोबर सगळ्या सुविधा, कुणी आजारी पडलं तर ॲम्ब्युलन्स, दवाखाना, राहण्याचे उत्तम अशा एक रावट्या आहेत. जेवणाची उत्तम असे एक नंबरची सोय आहे. आणि अक्षरशः बाहेरच्यांना सुद्धा आपण देतो जेवण, बाकीच्या दिंड्यांना सुद्धा आपण कधी पुरवतो जेवण आपलं उरलं बिरलं, म्हणजे इतकं जेवणाची मुबलक आहे. भरपूर प्रमाणात जेवण आहे इथं. आणि भातराम आमटीराम ज्याची टेस्ट बाबत तरी सांगा. टेस्ट एकदम एक नंबर टेस्ट आहे. हो ना? हो. घरची आठवण येते का? नाही इकडं देवाला आलं ना पंढरपूरला तर घरची आठवण बिलकुल येत नाही. काय ना? बघा आता विसाव घेणारे हे सर्व वारकरी पाहिल्यानंतर किती छान वाटतं. काय लागतं जीवनामध्ये? अन्न वस्त्र निवारा आणि विठ्ठल नाम याच्या भजनात तल्लीन होत सगळे वारकरी आता ओके. मला रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. आपलं नाव सांगा आणि गावाचं नाव सांगा. शांताराम मारुती टावरे, मुक्काम पोस्ट निरगुड सर, तालुका आंबेगाव. काय सांगायला अनुभव काय नाही, माझा पहिलंच वर्ष याच वर्षी आलो पाहुण्यांच्या आग्रहा खातर की बुवा एकदा केंद्रे महाराजांच्या दिंडीमध्ये चला आमच्याबरोबर. मग त्याच्यात दत्ता शेठ असतील, भगवान शेठ असतील, मधु शेठ असतील. आणि आल्याच्या नंतर मला सोहळा पाहिल्याच्या नंतर असं वाटलं की आपण बरीच चूक केली, याच्या अगोदर यायला पाहिजे होतं. आणि आता ह्या वारीमध्ये तल्लीन झाल्यानंतर कसं वाटतं? त्याच्यात असं वाटतं की मी नवीन नाही, यांच्या जुनाचे म्हणजे. आता ही जी व्यवस्था आहे या व्यवस्थेमध्ये कधी अडचण वगैरे आल्यानंतर तुम्हाला टेन्शन येतं का, आनंद वाटतो? नाही, काहीच नाही. असं नैसर्गिकचं हे चालू राहणार समजा, पण जे मानवनिर्मित आहे याच्यामध्ये कुठली अडचण नाही किंवा काय नाही म्हणजे. आणि मग कसं वाटतं एकंदरीत कसं वाटतं? वाटते म्हणजे कोणता वारी हेच आठवत नाही आपण नक्की म्हणजे. फक्त आपल्या विठ्ठलाच्या दिशेने एवढंच म्हणजे हे पब्लिकमध्ये राहिल्याच्या नंतर एवढा विसर पडतो. वारीमध्ये चालताना काय आनंद वाटतो? वारीमध्ये चालताना जो आनंद वाटतो तो म्हणजे अप्रतिम आहे म्हणजे. हो ना? हो, एकदम भजनात तल्लीन होतं ना असं. आता आपण कुठंतरी त्या वारीच्यामध्ये हरवलेलोच आहे उघडमध्ये म्हणजे. आता तुम्ही बोलता बोलले की बरेच वर्ष राहून गेले, आपण लवकर यायला पाहिजे होतं. हो, ही भावना निर्माण होते म्हणजे काहीतरी दिंडी 43 नाही काय माहिती का, इथं एक दैविक शक्ती आहे असं मी सांगेल ना तुम्हाला सांगतो. केंद्र विष्णू महाराज असतील किंवा त्यांचे वडील असतील, ही पूर्व परंपरा यांनी जी चालवलेली आहे. विष्णू महाराज केंद्रे जे आहेत त्यांचे जे गुरु आहेत गोविंद महाराज केंद्रे, यांची जी परंपरा त्यांनी पुढं चालवली गेली. अगोदर तर मला पाहायला भेटलं नाही का गोविंद महाराज केंद्रांनी कसं चालवलं म्हणजे. पण मला असं म्हणायचं की जवळजवळ गोविंद महाराज केंद्राचे संस्कार हे विष्णू महाराजांवरती झालेले आहेत. किती लोक आले, किती जेवले, इथं कोणाचा हिसाब नाही आहे. काही दिंड्यांनी असं असतं की 500 लोक जेवल्याच्या नंतर एक दुसऱ्या माणसाला जेवण राहत नाही, आणि इथं पाहिलं तर दुसऱ्या दिवशीपर्यंत तसंच राहते म्हणजे. शक्ती म्हणण्यापेक्षा इथं अन्नदेवता प्रसन्न आहे. हां, कमीच पडत नाही. नाही कधीच कमी पडत नाही.
खासियत आहे म्हणजे आणि वेळेचं नियोजन, दिंडी काढायचं असेल किंवा तुमचं जेवणाचं नियोजन असेल, प्रवचनाचं, हे तंतोतंत पाळलं जातं. बरोबर, पाऊस पडला तरी पाव ते आहे ते करणारच कार्यक्रम. असं नाही का आजला कार्यक्रम झालेला आहे नाही किंवा पाऊस होते मग जेवण नाही, अमुक तमुक वगैरे. आणि वारकऱ्यांना स्वातंत्र्य पूर्ण. हो, आनंद वाटतो ना पण. आनंद वाटतो, आनंद. नामामध्ये ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानेश्वरी एकतरी एकतरी ओवी आठवावी. हो, ग्रंथराज ज्ञानेश्वरी मंदिराची उभारणी झाली. तुम्हाला त्याची कल्पना आहे का? मंदिराबाबत कल्पना आहे का? पाहिलं का तुम्ही मंदिर? काय ज्ञानेश्वरी महाराजांचं मंदिर? नाही नाही. रामकृष्ण रामकृष्ण. कृष्ण हरी माते. रामकृष्ण हरी नाव रामकृष्ण. सांगा. माझं नाव राधा अनिल गुगे. हा. अरे वा. आणि तुमचं मूळ गाव कोणतं आहे? कन्नड तालुका सासेगाव मनोर. कसं वाटतंय माते तुम्हाला? एकदम अगदी मजेत. हो ना. हो, आज दिंडी क्रमांक 43 सोबत तुम्ही किती वर्षापासून प्रवास करताय? माझं पहिलंच वर्ष आहे. हो ना. हो. पहिल्या वर्षात तुम्ही फार प्रभावित झाले. ती देवाची कृपा आहे. आणि तुम्ही स्वतःहून माईकच्या जवळ आला, बोलायची इच्छा व्यक्त केली. माते काय सांगाल या वारीबाबत आणि या अनुभवाबाबत? या वारीबाबत मी एकच सांगू शकते, गोविंद महाराज केंद्र आहे ना, माझं माहेर कंडारी आहे. ते बाबा कंडारीला माहेर घर मानतात. त्या बाबाची एकच इच्छा होती, कंडारीच्या गावच्या मुलींनी सप्त्यात आलं पाहिजे, लेकी आणि जवयानी. ते माझं स्वप्न पूर्ण करायचं होतं मला. मग आमच्या आईनं आम्हाला दोघी बहिणीला आणि दोघी जवयांना सोबत केंद्रे बाबाच्या 43 दिंडी क्रमांकामध्ये सामील केलं. आणि मग आज कसं वाटतंय? एकदम अगदी मजेत, आनंदात. व्यवस्था कशी वाटली? एकदम व्यवस्थित. अशी व्यवस्था अजून कधी पाहिली नाही, पाहायला भेटली बी नाही. वाटतं का असं आपण खूप वर्ष चुकवली वारी? खरंच मनापासून वाटतं. हो ना. हो. आणि आज आता वारीतून पांडुरंगाकडे काय साकडं घालणार? साकडं काहीच नाही, एकच साकडं घालू. अशीच वर्षानुवर्ष आम्हाला येण्याची संधी भेटावी, हीच ईश्वर चरणी प्रार्थना करू. मेडिकलची व्यवस्था कशी आहे? एकदम जसं पाहिजे तसं. आणि आजारी पडले नाही, बरेच वारकरी दिसतात की आजारी पडत नाहीये, त्याचं पाठीमागचं कारण काय? याच्यामध्ये स्वयंपाक व्यवस्थित करतात, काळजी व्यवस्थित घेतात, त्याच्यामुळे आजारी पडण्याचा विषयच येत नाही. पाण्याची व्यवस्था कशी? पाणी एकदम सुरक्षित. हो ना. हो. पाण्याच्या बॉटल्स प्रत्येकाला भेटतात, काही कमी जास्त होतं का? नाही, बिलकुलच नाही. आज वारी तुमची आता सलग टप्पे झाले, मुक्काम फक्त एका दिवसाचा आहे. हा. तुमची झोप पूर्ण होते का? हो. आणि तंबू व्यवस्था तुम्ही आल्यानंतर रेडी असते? नाही, अगोदर असते. अगोदरच असते? हो, अगोदर असते. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी रामकृष्ण. हरी माऊली. हा, रामकृष्ण हरी माऊली. आपलं नाव सांगा, गाव सांगा. माझं नाव सुरेखा मोरेश्वर तरे, राहणार एडवण. एडवण. आणि मग काय सांगाल तुमच्या बाबांचे आणि तुमचे ऋणानुबंध काय सांगाल? काय सांगू? सांग ना कसे बाबा. आता मागच्या वेळेस कार्यक्रम झाला तुमच्या इकडे एडवणला. आमच्या इकडे कार्यक्रम झाला त्यावेळेला आम्हाला पण वाटत होतं का यायलाच पाहिजे, असं कार्यक्रम व्हायलाच पाहिजे असं. म्हणजे आता आणि- वारी किती आहे तुमची? माझी 8वी वारी. बाबो, 8वी वारी आहे. 8वी. विठ्ठलाला भेटायची ओढ काय कमी होत नाही? नाही, सारखं भेटावं. सारखं वाटतं का जावं असं म्हणजे. हो. आता हे आता किती दिवस झाले? 18 दिवस. किती दिवस झाले आता? आता आम्ही पुण्यापासून आले चालत. पुण्यापासून. मग आता किती दिवस झाले? 12 दिवस. 12 दिवस झाले. 12 दिवसामध्ये असं वाटले का 12 दिवस कधी गेले? आठवले का? काहीच नाही वाटलं. हो ना. एवढं मला लागलेलं पायाला, तरी पण मला वाटलं नाही का एक दिवस झोपून राहावं का काय. सकाळी उठली आणि मला वाटलं का माझ्या मैत्रिणीला सांगितलं हिला का माझे कपडे वगैरे धु गं, मला चालता नाही येत, बसता नाही येत, काय करू. मग आली, आंघोळ वगैरे केली सकाळी आणि डॉक्टरकडे गेली. डॉक्टरांना सांगितलं का माझ्या पायाला लागला, इकडे घोड्याने लात लावलेली ना, पायाला लागलेला बरंच. मग तिकडे गेली डॉक्टरकडे आणि डॉक्टरला सांगितलं का मला इकडे लागला आहे. तर मग त्याने इंजेक्शन वगैरे दिलं. आणि तरी मी त्याला बोलली नाही चालता येत, मला नाचायला लागेल, मला चालायला लागेल असं बोलली. ते पण हसायला लागले डॉक्टरसुद्धा. आणि आता येतं का चालता बिलता? हो, चालते आता, काय नाही, काहीच मला त्रासच नाही झाला. म्हणजे घोड्याने लात मारली तरी सुद्धा मी चालतच आली, म्हणजे काहीच नाही वाटलं असं. एखादं भजन म्हणा छान. रामकृष्ण हरी म्हणा, मानव जन्म नाही पुन्हा. रामकृष्ण हरी म्हणा, मानव जन्म नाही पुन्हा. राम राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, राम राम कृष्ण हरी न जय जय राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी म्हणा, मानव जन्म नाही पुन्हा. राम कृष्ण हरी म्हणा, मानव जन्म नाही पुन्हा.
राम राम कृष्ण हरी न जय राम कृष्ण हरी राम राम कृष्ण हरी न जय राम कृष्ण हरी श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय गोविंद बाबा की जय. कृष्णारी माते रामकृष्ण हरी. आपलं नाव सांगा आणि गावाचं नाव सांगा. सौभाग्यवती नमिता जयेश तरे. मी मुरब्यावरून आली आहे, पालघर मुरबेवरून आली आहे. एकट्यात आल्या का नवऱ्याला घेऊन आला? नाही, माझी पहिलीच वारी आहे आणि मी एकटीच आली आहे. कसं वाटतं या वारीला अनुभवल्यानंतर? खूप छान अनुभव आहे. मी माझ्या बाळाला पण 4 वर्षाचं बाळ आहे, त्याला घरी ठेवून आली आहे. सुरुवातीला आठवण येत होती, वाजवा. आता काहीच वाटत नाहीये. आता म्हणजे नाही, तो पण तिथे व्यवस्थित आहे आणि मी पण इथे खूप मजा करते. खूप जगातला भारी पंढरीची वारी. हो काय म्हणतात नक्की. बरं? का म्हणतात म्हणजे इथे आल्यावर ते कळतं का म्हणतात ते जगात भारी पंढरीची वारी असं. आणि आहे जगात भारी पंढरीची वारी, वर्ल्ड रेकॉर्ड आहे आपला. आपली दिंडी 43 ही माऊलीच्या पालखी सोहळ्यातली सगळ्यात मोठी दिंडी आहे. हो. याबाबत काय सांगाल? हे तर केंद्रे महाराजांचं सगळं कार्य आहे, त्यामुळेच ही दिंडी एवढी मोठी झाली आहे. आणि आम्ही पूर्ण कोळी समाज तर या दिंडीमध्येच असतो. खूप एन्जॉय करतो इथे. भजन, हरी कीर्तन, आपलं हरिपाठ खूप एन्जॉय करतो आम्ही. खूप भजन हे सगळ्यात लक्षवेधी असतं, एक आनंदाची पर्वणी असते. दरवर्षी तुम्ही 2 ठिकाणी म्हणजे सासवड आणि लोणंद या ठिकाणी तुम्ही आवर्जून तो भजनाचा तुमचा तो स्वॅग असतो, तो इतका सुंदर असतो की प्रत्येकाला तो हवा असं वाटतं. काय सांगाल त्याबाबत? कुठून येते एनर्जी? मी तर पहिल्यांदाच आले आणि सासवडला जेव्हा पाहिलं ना, सासवड घाट आपलं दिवे घाट चढले तेव्हा खूप थकलेलं होतं माऊली. आणि दुसऱ्या दिवशी सासवडला जे अनुभवलं ना, ते थकवा ते एकदम निघूनच गेला आणि खूप छान वाटलं. खूप म्हणजे ते काय म्हणतात ना, हरिभजनात रमताना खूपच छान वाटलं. आता मला सांगा, तुम्ही एवढ्या दिवस आता नवीन पहिल्यांदाच आलात, आता तुम्हाला असं वाटत असेल ना की बरेच वर्ष आपण चुकवली, बरोबर आहे. आता याच्या पुढे दरवर्षी चालणार? हो, माऊलीची इच्छा असेल तर प्रत्येक वर्षी येणं होईल. माऊलीची इच्छा. वा, हो, माऊलींच्या इच्छेनेच आले ना, हे काही आपल्या मर्जीने नाही घडत. माऊलींची इच्छा आहे तेव्हाच माऊलीच घडवून आणते. आता इथली जी व्यवस्था आहे, गाड्यांची व्यवस्था, तंबूची व्यवस्था, डॉक्टरची व्यवस्था व तुमच्या असणाऱ्या वॉशरूमची व्यवस्था, याबाबत सविस्तर सांगा बरं. सगळं इथे काय म्हणतात ते, इथे आल्यावर सगळं घडून येतं. त्या व्यवस्था तर आहे, चांगलीच आहे, त्यात काय प्रश्न नाही आहे. आणि माऊलींच्या कृपेने तर सगळं चांगलंच चाललेलं आहे आणि पुढेही चांगलंच घडत राहणार. जेवणाबाबत काही तुम्हाला अडचण, आरोग्याची काही तक्रार? नाही, आरोग्याची तर काहीच तक्रार नाही. जेवण तर इथे माऊली पूर्णपणे आमचं बदलूनच गेलं. आमचं कोळी लोकांचं जेवण तर सगळ्यांना माहिती असेल. आणि इथलं जेवण मला तर घरून स्ट्रिक्टली सांगितलं होतं, तिथे गेल्यावर तिथलं जेवण तुला पचेल का, तसं असेल तर जा. म्हटलं मला दिंडीला जायचंच आहे, वारीला तर जायचंच आहे, त्यामुळे मी तिथलं जेवण खाणारच, कसंही असू दे. मग सुका भात जेवू किंवा सुकी भाकरी खावं, पण नाही, इथे आल्यावर जेवत आहे आणि आरोग्यही ठीक आहे. व्यवस्था कशी इथे? हो, चांगली आहे, सगळं चांगलं आहे. तसं छानपैकी तुमच्या सुरेल आवाजामध्ये एक छानसं भजन म्हणा माऊली. अरे बाप, आठवत असेल कोणतं? सुरू करा सुरू तुम्ही, मी पण करते सुरू. ओम श्रीराम जय राम म्हणा, हा जन्म नाही पुन्हा. हरि ओम श्रीराम जय राम म्हणा, हा जन्म नाही पुन्हा. हा जन्म आहे वारी करण्याचा, हा जन्म आहे वारी करण्याचा. हा जन्म नाही पुन्हा. हरि ओम श्रीराम जय राम म्हणा, हा जन्म नाही पुन्हा. हरि ओम श्रीराम जय राम म्हणा, हा
जन्म नाही पुन्हा. रामकृष्ण हरी. हो तर सर्वात श्रीमंत कोळीवाड्याचे आदरणीय महाराजांसोबत आपलं नाव सांगा, आपलं गावचं नाव सांगा आणि आपला उद्योग सांगा. माझं नाव प्रभाकर वासुदेव वैती, हा, मुक्काम एडवण, हा. तालुका जिल्हा पण पालघर आहे. हा. आणि महाराजचं चांगला आपला संबंध पहिल्यापासून म्हणजे आपण 10-15 वर्ष झाली, 5-6 वर्ष झाली हा. महाराजांच्या. त्या अगोदर आम्ही येत होतो नाही असं नाही, पण आता जास्त महाराज यांचा संबंध जास्त येतो. शेठ, तुमचा एवढा व्यवसायाचा व्याप असताना हां, आज तुमच्या एवढ्या मोठमोठ्या बोटी आहेत बरं. आणि ही सगळी जबाबदारी सांभाळत असताना तुम्ही वारी मात्र चुकवत नाही. काय सांगाल या प्रेमाबाबत? वारी येणं हे आम्हाला का म्हणे असं वाटतं की जेव्हा आम्ही वारीत नाही आलो तर असं वाटतं की आम्ही वारीत जर आता बघा ना, मी येताना आलोच नाही, बसचं तिकीट पण काढलं, पण पाऊस होता म्हणून मला येता पण आलं नाही. पण ते 2 दिवस गेले ना, 2 रात्रीत मला फक्त आपली वारी दिसत होती. वा वा, म्हणजे बेचैन झालं मन. बेचैन मन झाला आणि वारीच दिसत होती. दुपारी झोपलो तरी पण वारी, हा, रात्री पण वारी. मुलाला सांगितलं चला जाऊया, मनाला लागली ओढ वारी. हा, म्हणून मी लगेच निघालो आणि फलटणला आलो. आणि अगोदर 2 महिने अगोदरच 2 महिने अगोदर ओढ लागते, वारीची ओढ लागते आम्हाला. 2 महिने अगोदर आम्ही समोरासमोर भेटलो ना, भाऊ येणार का तू वारीला, माऊली येणार का? सगळं सातपाटी पासून एडवण पर्यंत वडरे पासून आपले कपरेटवाले लोक असतात ना, ते जरी ते सगळं चालू असतं, पण समोर दिसले ना, माऊली येणार का, येणार का, ते मला विचारणार येणार का, हा ते हेच शोकच लागून जातो माणसांना. आदरणीय गोविंद बाबा केंद्रे यांचं ऋणानुबंध काय सांगाल? किती वर्षापासून तुझे संबंध आहेत? माझी मग संबंध महाराजांचे 6 वर्ष झाले. मी 6 वर्ष वारी करतो. हो ना? हां, 6 वर्ष. आणि आमच्याकडे जेव्हा सोहळा चालू असतो तर 2 सोहळे झाले आणि दोन्ही सोहळ्याच्या वेळेला महाराज माझ्याच घरी होते. आता माझा धंदा मच्छीमारीचा, बरोबर का, पण जेव्हा महाराज आमच्याकडे राहतात त्यावेळेला घरामध्ये मी मच्छीमारी काहीच ठेवत नाही, शुद्ध शाकाहारी बनतो सगळेच. क्या बात आहे, क्या बात. सगळे शाकाहारी, म्हणजे लहान मुलापासून. मी रोजचा मच्छी खाणारा माणूस, आता हे दिवस बघा मी शाकाहारी खातो. मग घरी गेल्यानंतर आपल्या बोटीची मच्छी ती मच्छी खाणारच. मच्छीशिवाय आपला खाणं पर्यायच नाही. तुमची आशापुरी बोट म्हणजे आता किती बोटी आहेत तुमच्याकडे? आमच्या गावात 6 बोटी आहेत. हो ना? आणि बाबांच्या लहान बोटी 19 आहेत. 19 लहान बोटी आहेत आणि 6 मोठ्या बोटी आहेत. मोठ्या बोटी. बाबांचे काय आशीर्वाद, व्यवसायामध्ये काय तुमची वृत्ती झाली? व्यवसायामध्ये बघा, तसं बघितलं जेव्हापासून आम्ही सोहळा चालू केला ना, तेव्हा बाबांचे पाय आमच्या शेवटी गावाला लागलेच, पण ते बोटीवरती सुद्धा कार्यक्रम केला. ज्यावेळेला आम्ही बोटीवरती एक वेळेला बोटीत महाराज गेले आणि त्याच वर्षी मला वाटतं 11 लाखाची एक लॉटरी लागली. बापरे बाप. 11 लाखाची सगळे कोतेच मिळाले होते त्याच वर्षी, बरोबर. आणि दुसऱ्या वर्षी आशापुरीमध्ये गेले होते, त्यांना पण बरीचशी काय उत्पन्न झाली. म्हणजे बाबांचा पायगुण पण तसा आहे. हा अनुभव तुम्हाला सांगतो. अनुभव नाही तुझा. आणि मोठा कार्यक्रम केला तुम्ही फार एडवनला. आता पुन्हा तो कार्यक्रम कधी होणार आहे आणि काय कार्यक्रमाचा आनंद काय सांगा? हे कार्यक्रम कसं काय माहिती आहे का, आता गेल्या वर्षी आपण केला, पण तसंच कार्यक्रम करायचा विचार म्हणजे आमच्या मनात आहे, नाही असं आम्ही करणारच. आता हे सातपाटीवाले पण सांगतात, आमचं म्हणणं काय की आमच्या गावात आम्ही करायचं, तर नाही ते आता आमची पाहिजे. आता तुम्ही सातपाटीवाले, पण सातपाटीवाले मुरबावाले काय सांगतात, नाही तुमच्याकडे एडवणला कार्यक्रम जर शोभेदार, सगळ्यांचं म्हणणं तसंच असतं. एडवनमध्ये आशापुरी माता आहे आणि त्या मातेचा आशीर्वाद आहे, समुद्र किनारा आहे आणि मग सगळ्या बाजूनी जुळून येतं आणि तुमच्यासारख्या संतांचे तिथे पाय आहे आणि त्या आनंदाचं. विष्णू महाराज केंद्रेबाबत काय सांगाल? तर विष्णू महाराज केंद्रेबाबत म्हणजे सगळ्या मी तुम्हाला बोटीबद्दल सांगितलं जाईल, माझ्याबद्दल, बरोबर, माझ्या बाबतीत. तर सगळ्या लोकांना पण तसं वाटतं की महाराजांच्या आशीर्वादाने आपलं खूप काय चांगलं चाललंय, बरोबर. आणि खऱ्या अर्थानं ते म्हणजे ते तपस्वीच व्यक्तिमत्व आहे हे जाणवतं. होय, खरं, जे खरं आहे. रामकृष्ण हरी. रामकृष्ण माऊली. माते. रामकृष्ण हरी. काय नाव आपलं? माझं कविता संतोष तांडेल. आणि गाव? गाव सातपाटी, पण मी विरारला राहते. हो ना? हो. आणि काय सांगाल या सगळ्या प्रेमाबाबत? हे आता मेळ चालू झाला की आम्हाला सगळे रस्ते, आम्ही कुठे बसतो, कुठे आराम करतो, कुठे काय करतो, हे तंबू दिसायला चालू होतात. सगळं म्हणजे ओढ लागते वारीची की आम्ही कधी जाणार. मग एकमेकांना फोन करणार की तुम्ही येणार का, तुम्ही वारीला येणार का.
तुम्ही येणार का, तुम्ही येणार का, असं करून आम्ही सगळ्यांना जमवाजमवी करतो की चला आम्ही 5 वर्ष करतो, तुम्ही आमच्याबरोबर ह्या वर्षी चला, नवीन तयार करतो असं. तुम्ही येता का त्याला भेटायला, तुम्ही येता का. आणि मग विष्णू महाराज केंद्रे या महंतांबाबत तुम्ही काय सांगाल? कसं आहे व्यक्तिमत्व आहे ते? खूप छान, खूप छान. हो ना? हो आणि ते सातपाडी परिसरात येतात ना अधूनमधून? हो येतात येतात येतात. आणि काय म्हणजे कसे प्रेम जुळलेले आहे आणि कशा खूप शांत. त्यांना कोण असते किती बोलले ना तरी ते काहीच बोलत नाही, फक्त हसतात. हो ना? हो आणि महाराजांचं जे म्हणजे गुरुवर्य गोविंद महाराज केंद्रे बाबांचं प्रतिबिंब दिसतं का त्यांच्यामध्ये? हो दिसतं ना, म्हणून तर ह्या एवढ्या लहान वयामध्ये त्यांनी इथपर्यंत म्हणजे त्यांचं जे विचार आहे ते विष्णू घेतलं. कारण विष्णू महाराजांचा आणि गोविंद बाबांचा चेहरा एकदम असं प्रतिमा एकदम हो सेम आणि शांत. मी तर पहिल्यांदाच वारीत आलो, मला तर विष्णू महाराज कोण आहे ते माहीतच नाही. मी जेव्हा बघितलं का हा हेच विष्णू महाराज आहेत, तेव्हा समजलं का हे विष्णू महाराज कसं काय असू शकतात. कारण की एवढं म्हणजे त्यांची वारी जे ते चालवतात आणि ते महाराज आहेत आणि मग सर्व वारकऱ्यांसोबत राहतात, हे कसं शक्य असेल? हे शक्यच नाही असू शकत. मी तर त्यांना बघून खूपच आश्चर्यात पडलं का हेच विष्णू महाराज आहेत का. मी जेव्हा 2-3 वेळा त्यांना बघितलं तेव्हा मला वाटलं नाही, मी माझ्या मनावर हे असं करू वाटत होतं म्हणजे मला का ते नाही असू शकत. ते असे मोठे माणूस आहेत का ते म्हणजे ते पण ते दाखवत नाही, वारकऱ्यांसोबत सामान्यासारखे राहतात. वारीचा अनुभव खूपच चांगला आहे आणि प्रत्येक वर्षी यावं असं मला तर आताच वाटतंय. कारण का आता हे 4-5 दिवसात. माझं नाव प्रणाली समितडे, मी राहते मुरब्याला आणि कोळी समाज. मला तर खरंच असं वाटतं का पांडुरंगांची कोळी लोकांवर खूपच कृपा आहेत. कारण का विठ्ठलाच्या कानात चक्क 2 मासे आहेत. कारण का देवाची काहीतरी कृपा आहे म्हणून आमचा कोळी समाज एकत्र जुटत आहे आणि एकत्र येतात. आणि वारीमध्ये सांगितलं तर आमच्या कोळी लोकांचा खूप याच्यामध्ये लोकांचा समावेश आहे. आम्ही परत म्हणजे कारण की विठ्ठलाची पण कृपा आहे कोळी लोकांवर आणि तशीच राहू. जे आमच्या बोटी वागतात समुद्रात, देव आमच्यावरती अशीच कृपा ठेवू द्या. आमच्या जे बोटी वागतात, आमची शेती समुद्रावर आहे, त्या शेतीला काहीच होऊ हानिकारक कोणतेही वादळ असतील तर देवा तूच त्या वादळाला सामोरे जावं हीच आमच्या देवाच्या प्रार्थना असेल. आणि वारीचा अनुभव तर खूपच चांगला आहे, जेवण पण खूपच चांगलं आहे आणि व्यवस्था या तंबूमध्ये कशी राहावं. जी घरं आमची तर आहेतच तशी नाही मोठी पण छोटीच आहेत, पण या तंबूमध्ये कशी राहायचं कधी वाटत नव्हतं का याच्यामध्ये आम्ही राहतील का नाही. पण अक्षरशः जेव्हा त्या तंबूत आमचं पाय पडतो ना, अक्षरशः आमच्या घरापेक्षा पण एवढं सुख दिलंय ना त्या याच्या तंबूने. खूपच भारी वाटत आहे कारण की सगळं एकत्र आणि इकडूनचा माहोल पण एवढा सुंदर आहे ना का म्हणजे घरी आम्हाला वाटत नाही का आता हे 5 का 6 दिवस आहेत आम्ही घरी जातील, अजून एखादा म्हणजे दुसरे दिवस वाढून भेटतील का काय. तीच आम्हाला तर विठ्ठलाला हे सांगत आहे काय ताई आता संपले 4 टप्पे राहिले, आता थोडं हे भरून येत आहे. म्हणजे कधी हे दिवस असे वाटतात ना का नाही संपलेले पाहिजे, अजून पुढे पुढे आपण चालत राहू एकत्र. हे माऊली माऊली बोलतात ना, आम्ही तर कधी माऊली हा शब्द ऐकला नव्हता पण आता ऐकतो ना. पण पुढच्या माणसाला ताई का मावशी, आमच्या नात्यातले रिलेटिव्ह माणसं खूप आहेत पण नाही मला असं वाटत का ताई ही आमची ताई आहे मावशी. माऊली हा शब्द एवढं मनाला हे करून गेलाय ना का खूपच म्हणजे मनात हे करून गेलाय माऊली हा शब्द. कारण की सर्वांना माऊली हा शब्द म्हणतात ना, एवढं मस्त चांगलं वाटतं आणि भारी वाटतं ना खूप. आणि या वारीचा अनुभव एवढा चांगला आहे ना, खूप बरं वाटलं. आणि असं वाटतं का विठ्ठला परत 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 जिथपर्यंत आम्ही आहेत ना या भूमीवर तिथपर्यंत आम्हाला ही वारी दरवर्षी घडू दे हीच प्रार्थना करू. माझी तर ही पहिलीच वारी आहे. जेवण वगैरे व्यवस्था आहे. मला तर पहिले दुसऱ्या दिवशी ताप भरलेलं. एवढी मोठी दिंडी आहे ना की थोडी व्यवस्था थोडी इकडे तिकडे होते पण ती सगळे सांभाळून घेतात. जेवणाचं पण एवढं लोक या 43 नंबरवर एवढं लोक आहे ना का मला तर मी पहिलेच वारीला आले, मला तर माहीत पण नाही का दुसरे ज्या नंबर आहे दुसरे 1 नंबर 2 नंबर त्याच्यामध्ये किती लोक असेल हे तर माहीत नाही. पण आता माहीत पडलं का आपल्या या दिंडीमध्ये कितीतरी 3-4 हजारापेक्षा लोक आहे, 5,000 लोक आहे. मग ते कसं काय सांभाळून घेते. बाबांचीच कृपा आहे तर सांगू शकते, बाबाची कृपा आहे म्हणून चालत आहे. बसलो ना की आम्ही विचारतात तुमच्या दिंडीत किती लोक आहेत, मग ते बोलतात 200 आहेत.
आमच्या दिंडीत तर 4000 आम्ही इतकी मोठी वारी आहे म्हटलं. हो, आमची वारी खूप मोठी आहे. आम्ही बोलायच्या 43 नंबर अभिमान वाटतो ना आपण बाबाच्या याच्यामध्ये. फार मोठी दिंडी आहे. ह्या म्हणजे वारी करणं म्हणजे खूप सुख आहे. वारीसारखं सुख तुम्ही पूर्ण दुनिया फिरा, कुठे जा, पण वारीकडे काय नाही. पण ह्याच्यासारखं सुख मला तर घरून निघाले तेव्हा असं वाटत होतं मी चालेल का, कारण की मी आताच गेल्या महिन्यातच 5 दिवस पंढरपूरमध्ये राहिलेले. मला खूप इच्छा होती का वारी म्हणजे काय, मी चालेल का वारीमध्ये. पहिला एक दिवस, दुसरे दिवस उगवला, सूर्य उगवतं मावळं होतं, हे 2 दिवस खूप आठवले. नंतर ताप भरला, डॉक्टर पण एवढे व्यवस्थित होते, एक गोळीवर मला फरक पडला. मला दुसऱ्या दिवशी उठली मी चालू शकेल का, पण एवढं मी अनुभवलं. डॉक्टर वगैरे इकडे सुविधा व्यवस्थित आहे. आणि वारीत म्हणजे चालते ना, सकाळी उठते चालतो ना, पण हे दुखणं हे काय हे आता माहीतच नाही पडत. सर्व निघून जातं, सर्व निघून जात नाही वाटत. थोडं एक मच्छर ना मुग्गी नाही ना. आपले घर एवढे पॉश, आपण एवढे सकाळ संध्याकाळ लादी वॉश करून तेवढी त्याच्यामध्ये मच्छर मुंग्या, आणि इकडे आपण मातीमध्ये या गवतामध्ये झोपतात, पण तो त्याच्यामध्ये एक मुंगी नाही, काहीच नाही. आणि सकाळी तसं म्हणजे सकाळी उठतो तरी पण म्हणजे सकाळी पण लगेच उठतो, आणि घरी सावकाश उठायचं 9-10 वाजता. पण इकडे पण म्हणजे व्यवस्थित उठायला पण लवकर भेटतो. आणि त्यामध्ये रात्री झोपले तर गरमी वगैरे, कारण जसं काही आपण AC मध्ये झोपलोय असं एकदम थंडगार. आणि जेव्हा आपण थकून येतो ना, आपल्याला झोप लागेल का या तंबूत, खरंच इकडे खूप गरम होते, पण नाही खरंच असं वाटत. खूप म्हणजे अनुभव तर खूपच आला. आणि मस्त हरिपाठ वगैरे होतो, आम्ही संध्याकाळी इकडे बसतो सर्व महाराजांचं. एक नंबर. आम्ही खूप मजा केली, एन्जॉय केला त्याच्यामध्ये खूप. आमचे जेव्हा घरचे बोलत होते का तुम्ही खूप नाचतो मजा करतो, पण खरंच आम्हाला जेव्हा आमच्या घरच्यांचा फोन आला का तुम्ही खूप मजा करतो, खूप म्हणजे खूप बरं वाटलं का खरंच आम्ही दिंडीत आलो. ते अनुभव जेव्हा आम्ही आठवलं, जेव्हा आम्ही आमच्या घरच्यांना सांगतो का तुम्ही पण आल्या पाहिजेत. आता आमच्या घरचे तर सांगतात यावर्षी आम्हाला नाही जमलं ना, आम्ही पुढच्या वर्षी नक्की येऊ. आणि विठ्ठलाच्या मी हेच प्रार्थना करेल का ते यावर्षी ते नाही आले ना, पुढच्या वर्षी त्यांना म्हणजे घेऊन या असं, पुढच्या वर्षी त्याने घेऊन या असं. चला, नाव काय सांगितलं? म्हणजे प्रणाली समीर तरे नाही मुरबे. रामकृष्ण हरी. की मला ही वारीला येऊ द्या की, काठीनं गोंगर घेऊ द्या की, मला ही वारीला येऊ द्या की. चंद्रबागेच्या तीरी उभाय विटेवरी, वाट बघते वारकऱ्याची. चंद्रबागेच्या तीरे उभा आहे विटेवरी, वाट बघते वारकऱ्याची. मला वारीत येऊ द्या की, मला विष्णू महाराजाचं स्मरण होऊ द्या की. मला ही वारीत येऊ द्या की, विष्णू महाराजाचं स्मरण होऊ द्या की. मला ही वारीत येऊ द्या की. संपूर्ण वारीमध्ये जर एक व्यक्तिमत्व जे बोलतं कमी पण सगळ्यात महत्वाची जबाबदारी सांभाळतं ते म्हणजे आमचे राकेश तरे भाऊ. तरेच ना आडनाव, हा सॉरी, राकेश भाऊ मेहर. तर आशापुरी मातेचा तर आशीर्वाद आहे, पण पंढरीची वारी मागील 15 ते 20 वर्षापासून ते करतायत. दिंडी क्रमांक 43ची शान आहे. कोळी बांधवांचा कोणताही प्रश्न असेल तर राकेश भाऊ सज्ज असतो. ठीक आहे, आता ते बोलणार नाही कारण की माईकचा जरा ताबा घेण्यामध्ये, पण इतकी म्हणजे ही कोळी बांधव इतके वेगळे आहेत का जे पथ्य पाळणं असतं ना, हे पाळावं तर कोळी बांधवांनी. कसं असतं, त्यांना रोजच मच्छीमार हा त्यांचा व्यवसाय, त्याच्यामध्ये त्यांना काम करणंच भाग आहे. आणि अशा लोकांना खऱ्या अर्थानं गोविंद महाराज केंद्रे बाबांनी, विष्णू महाराज केंद्रे बाबांनी यांनी सगळ्यांनी परमार्थाची ओढ लावली, सामावून घेतलं. आणि त्यातूनच खऱ्या अर्थानं दिंडी क्रमांक 43 पूर्ण झालेली आहे. यारे यारे लहान तोरी याती फलती नारी नर, सर्वांना सामावून घेणारी एकमेव जगात भारी पंढरीची वारी. आणि त्यात दिंडी क्रमांक 43 अद्वितीय, अद्भुत 5000 लोकसंख्येचा जनसागर ओथंबून वाहतो. कुठं? केवळ गुरुवर्य गोविंद महाराज केंद्रे बाबांच्या दिंडीमध्ये. रामकृष्ण हरी. काय सांगा राकेश, कसं वाटतं अनुभव? असं वाटतं म्हणजे एवढं बरं वाटतं की विचारू नका. हो ना. आणि वारीत यायचा अनुभवच वेगळा आहे. हो ना. एकदा मे महिन्याला लागलं ना का आम्हाला फक्त वारीचं आणि देवाचं म्हणजे देवाचंच दान, आणि कधी आपली माणसं देतात, कधी आपण आनंदीला जातात असं वाटतं. हो ना. आणि भरपूर एवढं, कारण का देवाचं असं आहे की एकदा 15 तारीख पडली मेची
की आम्हाला असं वाटते बाबा कधी आम्हाला पांडुरंगाला भेटायला, कधी आमची माऊलीचं दर्शन होईल, कधी आमचे लोक भेटतील जे आमचे उत्तिक आणि वाट बघतात आणि आम्ही पण त्यांची वाट बघतात, ते पण आमची वाट बघतात. आता किती आणि कोळी बांधव आहे आपले? आमचे कोळी बांधव कमीत कमी 500 लोक आहेत. 500 जास्त असेल 500. म्हणजे इतकी म्हणजे सगळ्यात जास्त कोळी बांधवांचं खूप प्रेम आहे. आणि प्रत्येक भजनाला म्हणा, प्रवचनाला म्हणा, हरिपाठाला म्हणा, कोळी बांधव सगळ्यात पुढे बसतात. आणि बसतात म्हणजे बसतात, अगदी लक्ष देऊन ऐकतात. म्हणजे आल्यानंतर जे पथ्य पाळणे आहे ना, ते फक्त कोळी बांधवांना पाहूनच आपण शिकावं. इकडे तिकडे इथंच तिथं फिरणार नाही. जे काही आपल्या गोविंद बाबांची दिनचर्या, ती दिनचर्या सांभाळणार. पहिल्यांदा जे वाटेल लागतात ना, हे कोळी बांधव लागतात. म्हणजे ही अभिमानाची गोष्ट आहे. कोळी बांधवांचं खरंच खूप मोठं प्रेम आहे दिंडीवर, आणि बाबांचंही प्रेम आहे सर्व कोळी बांधवावर. बोला रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. माझं नाव ज्ञानेश्वर बाळकोण चौधरी. मी बँकेत होतो तरीसुद्धा नाव 2000 कोणतं आहे तुमचं? सातपाडी. आणि काय सांगाल अनुभव? अनुभव म्हणजे बाबाने दिलेला अनुभव, की वारीत काय यायचं, कशाला यायचं, त्याचा अनुभव घ्यायचा. की आपल्याला तंबू झोपायला मिळेल का नाही मिळेल त्याची चिंता नाही करायची, जेवण मिळेल का नाही चिंता नाही करायची. बाबाने फक्त बाबाने सांगितलेलं आहे की तुम्ही हरिपाठ करा. हरिपाठ महत्त्वाचा आहे. बाबा म्हणजे विष्णू बाबा नाही, गोविंद बाबा. हां, त्यांनी सांगितलं होतं की ज्ञानेश्वरा कितीही कर, तू वारीमधलं सगळं कर. तुझ्याकडे पैसा आहे, सगळं आहे, पण तू वारीतलं जे करतो, तंबूमध्ये राहा, त्याच्यात राहा, तंबू नेऊन ठेव. म्हणजे ती शिस्त लागते. ती शिस्त मोठी असते, कारण ह्या वारीमध्ये शिकायला मिळते. आता दुःख होत चालला, तंबूत चालला तसं आता पुन्हा आता पुढच्या वर्षी वाट बघायची. हां, पण 2015 आनंद वेगळाच ना. हा आनंद वेगळा. तुम्ही बँकेत कुठं कामाला होते? बँक ऑफ महाराष्ट्र. हो का? हां, रिटायर झालो 2017, पण कंटिन्यू रजा काढून येत होतो. हो ना. 2001 नाही सोडली वारी. हो ना. ती मला दुःख फार झाला. कोणता? कोविड-19 निघाली ना. मी रडत होतो. बाबाला फोन केला, काय नाही घरी पुस्तकं वाच. फोन कोणला केला? विष्णू बाबांनी. हां, की असं आहे, असं आहे. काय नाही सांगतो, काय तुला नाही मिळालं तर काय नाही, तुला घरी पुस्तकं वगैरे वाच. आणि एक मला केंद्र महाराजांनी अधिक मासचा सांगितलेला, अधिक मास तो सोडू नको. सगळ्यात पवित्र मास तो आहे आणि तो सुंदर करायचा. आणि मी माझ्या घरी सकाळी पहिला उठला का हरिपाठ करतो, तुकाराम गाथा वाचतो, रामचरित्र वाचतो, हनुमान चालीसा वाचतो, मग देवळात जातो, नंतर पाणी पितो. क्या बात आहे, क्या बात आहे. बोला रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. आपलं नाव सांगा. म्हातारबा नाना कापडी, राहिला. राहणार जारकरवाडी, आंबेगाव तालुका, जिल्हा पुणे. आणि काय सांगाल, कसं वाटली वारी? आता पहिलीच बारी वारी यायची, पण पहिलीच वारी, पण एक नंबर झाली वारी. आणि भरपूर आनंदी आनंद. केंद्रीय महाराज वारीत म्हणल्यावर भरपूर मजा, मस्त आनंदी आनंद. बाकीच्या वारींपेक्षा या वारी दिंडीमध्ये भरपूर आनंद. बस रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. माझं नाव भगवान तुकाराम बडेकर, ज्ञानेश्वर वस्ती, धामणेखिंड, जारकरवाडी. या वारीचे अनुभव जर सांगायचं म्हटलं तर मला वाटतं किती दिवस लागेल सांगायला, हाही पहिला प्रश्न आहे. पण अगदी थोडक्यात जर सांगायचं म्हटलं तर ही जगण्याची वारी म्हणण्यापेक्षा आनंदाची वारी आणि जगण्याची वारी. जर जगावं कसं तर ही वारी शिकवते, आणि आनंदी राहावं कसं हे देखील ह्या वारीत शिकलं जातं. असो, आज मी दिंडी क्रमांक 43मध्ये आहे. हरिभक्त वैकुंठवासी हरिभक्तपरायण गोविंद महाराज केंद्रे, दिंडी क्रमांक 43. या दिंडीमध्ये आज माझं हे 4थं वर्ष आहे. या 4 वर्षाचा अनुभव जर सांगायचं म्हटलं तर मला वाटतं की सांगण्यासाठी माझ्याकडे शब्दच कमी पडतील. आणि ही दिंडी चालत असताना बाबा आज नाही आहेत, हयात नाही, तर ही दिंडी आज जर चालली असेल खऱ्या अर्थानं तर या संस्थेचे उत्तराधिकारी महंत हरिभक्तपरायण विष्णू महाराज केंद्रे आळंदी यांच्या मार्गदर्शनाखाली, आयोजन नियोजनाखाली चालू आहे. ती चालत असताना त्यांना खऱ्या अर्थानं सहकार्य जर मिळत असेल तर त्या माजी आमदार गजाननदादा घुगे आणि त्यांच्यावर असणारे विश्वस्त या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली ही दिंडी चालत आहे. या दिंडीचं अजून जर वैशिष्ट्य जर सांगायचं म्हटलं तर मला वाटतं या दिंडीमध्ये एकही माणूस अगदी लहानपासून तर थोरापर्यंत कुणीही उपाशी नाही. आणि
त्याच्याहीपेक्षा अधिक पुढे जाऊन सांगायचं म्हटलं तर ह्या दिंडीमध्ये जे सुविधा आहेत त्या अनेक दिंड्या आहेत. वारीमध्ये भरपूर हजारो दिंड्या आहेत, पण जर सुविधा जर म्हटलं तर ह्या दिंडीसारख्या सुविधा कुठेही नाही. या ठिकाणी वैद्यकीय सुविधा असेल, पाण्याची सुविधा असेल, जेवणाची असेल आणि त्याच्यापेक्षा तंबूची सुविधा सर्वात उत्तम याच ठिकाणी पाहायला मिळेल. अगदी कुणालाही विचारा. आणि इतकंच काय, पण या माऊलीच्या सोहळ्यामध्ये सगळ्यात मोठी दिंडी आणि सगळ्यात शिस्तप्रिय दिंडी जर म्हटलं तर दिंडी क्रमांक 43 हीच आहे. अगदी लहानापासून मोठ्यापर्यंत कुणीही सांगेल. त्याचप्रमाणे या दिंडीमध्ये सगळ्यात महत्त्वाचा विषय किचन, स्वयंपाकगृह. आणि हे स्वयंपाकगृहाचं उत्तम काम या ठिकाणी पाहिले जे पाहतात ते हरिभक्त परायण भास्कर महाराज पवार हे त्या ठिकाणी पाहत असतात. त्यांच्या देखील सुंदर नियोजन त्या ठिकाणी असतं आणि म्हणूनच सर्व लोकांना या ठिकाणी जेवणाचा सुंदर असा आस्वाद या ठिकाणी मिळत असतो. रामकृष्ण. कृष्णारी माते, आपलं नाव? कल्पना महादेव दंतापल्ले. आणि गाव कोणतं तुमचं? कासराळी, तालुका बिलोली. बिलोली, जिल्हा नांदेड. नांदेड. ये नांदेड. कसं वाटलं माते वारी? खूप छान. हो ना. नियोजन आयोजन कसं वाटलं? खूप छान आहे, सगळं काय चांगलं व्यवस्था? हो, सगळं आहे, जेवणाची सगळं काय सोय आहे. आणि खरंच पांडुरंगाला किती वर्षाची वारी? चौथा. हो, म्हणजे आवडच निर्माण झाली. खूप आवड आम्हाला. इथून गेलं का आम्हाला तिथं करमतच नाही, गावाकडे गेले की. हो ना. इकलीच आठवण येते. क्या बात आहे. जगात वारी पंढरीची वारी. पंढरीची वारी, जगण्याची वारी, दिंडी क्रमांक 43. बोला माते, आपलं नाव? माझं नाव सरस्वती नागनाथ आहेरकर. आहेरकर माते, आपलं गाव कोणतं? कंधार. कंधार. तालुका कंधार, जिल्हा नांदेड. काय सांगाल वारी बाबत? वारी म्हणजे पहिलीच वारी आहे हे, पण खूप भारी वाटते वारी ही. हो ना. हो, वारीमध्ये व्यवस्था कशी वाटली? व्यवस्था खूप छान आहे. ॲम्ब्युलन्स आहे का आपल्या वारीमध्ये? ॲम्ब्युलन्स आहे, जेवणाची सोय उत्तम आहे. डॉक्टरची व्यवस्था? डॉक्टरची व्यवस्था पण आहे. किती गोळ्या घेतल्या तुम्ही? गोळी नाही, फक्त एक गोळी खाली, ती ऍसिडिटीची. हो ना. म्हणजे देव पावला तुम्हाला? वारी पावली. वारी पावली, खूप छान झाली. तब्येत पण छान वाटते. प्रत्येकाने करावी नाही, एकदा तरी करावी. अनुभवण्यासाठीच आले होते, पण खूप भारी वाटली वारी. असं वाटलं का आपण लय वर्ष चुकवली वारी? वर्ष चुकवली, पण आता नाही चुकवायची वारी. नाही चुकवायची. धन्यवाद माते. बोला रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी मामा. ओके. आपलं नाव? मी तारा प्रकाश घुगे, राहणार मेगाव, तालुका सिलेट, कन्नड, जिल्हा औरंगाबाद नाही, संभाजीनगर. छत्रपती संभाजीनगर. छत्रपती बोला माते, संभाजीनगर. काय वाटते वारी? वारी म्हणजे मी पहिले 21 वर्षापूर्वी आलेले होते वारीमध्ये. तर माझ्या आई वडिलासोबत आलेले होते. माझ्या वडिलाची 21, त्यावेळेस माझं नेमकंच लग्न होऊन मला माझी मुलगी 5 वर्षाची होती. तर ती सोडून आलेली होती. त्याच्यानंतर परत 2 वाऱ्या केल्या आणि मग मी माझी फॅमिली, जॉईंट फॅमिली होती 20 जणांची. मी म्हटलं काय करता घरी बसून, समजा आपण एक जोडीने वारी करू बा. मग मी माझ्या घरच्यांच्या 4 जण भाऊ आहे, प्रत्येकाला एक वर्ष वारी करायला लावली. मग तेव्हापासून आमच्या फॅमिलीत समजा वारीची सुरुवात झाली होती. माझ्या सासरला नाही तर त्यांना काही हे नव्हतं. आणि माझ्या वडिलाच्या त्यांच्या 30 वाऱ्या झालेल्या आहे. तर मग त्या माझ्या वडिला दिंडीत, केंद्रे बाबाच्याच दिंडीत. आणि केंद्रे बाबा माझ्या वडिलाच्या घरी यायचे. बा फुलंब्रीला आले म्हणजे ते बाबा बोलायचे की माझं माहेर घर आहे. आणि बाबा म्हणजे आम्हाला बाबाच वाटत होते. ज्यावेळेस बाबा गेले त्यावेळेस समजा आमचे बाबा गेले बा, असं आम्हाला वाटत होतं बा. हां, असं दुःख वाटत होतं. त्यांचे उत्तराधिकारी विष्णू महाराज केंद्रे कसं नियोजन करतात? खूप नंबर आहे. कोणीच करणार नाही तसं नियोजन. विष्णू महाराज इतकं, त्यांना फक्त परमेश्वराचा साथ म्हणा, इतकं नियोजन कोणीच करू शकणार नाही विष्णू महाराज इतकं. परमेश्वराचा बाबांचा आशीर्वाद म्हणा आणि माऊलीचा आशीर्वाद म्हणा. आणि मला एक सांगा, आज आपले माजी आमदार आहे गजानन दुधे साहेब, यांचं नियोजन कसं वाटतं? त्यांचं नियोजन म्हणजे नंबर 1, ते आमदार म्हणून इथं दाखवत नाही आणि त्यांना असं त्यांचा गर्व गुमान नाही कुठल्या गोष्टीचा. एक सामान्य माणूस म्हणून, एक सामान्य वारकरी म्हणून ते इथं दिंडीमध्ये राहतात आणि नियोजन एकदम व्यवस्थित करतात. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. मी पांडुरंग बाळा करंडे, काठापुरीतला राहणारा. 7 वर्ष झालं तुकाराम महाराज दिंडीत असतो. पण ह्या वर्षी मी माऊलीच्या दिंडीत आलेलो इकडून. एक नंबर वाटतंय. असा आनंद कुठंच पाहायला भेटणार नाही. हो. माझ्याकडे जबाबदारी 30-35 विद्यार्थी भजन करणारे, त्यांचे बिचाने माझ्याकडे असतात. आणि आमच्या शेजारच्या गावची दत्ता बडेकर, भगवान बडेकर, म्हातारबा कापडी यांचे बिचाने आमच्याकडे असतात. मी या जबाबदारीने मी काम पार पाडतो. आता बिचानं नाव घ्यायचं आणि त्यांचं बिचानं त्यांच्या ताब्यात द्यायचं. चला म्हातारबा कापडी.
अजून म्हातारबा कापडी घ्या बरं विचार तुमचा. हा. चला दत्ता शेडपाडेकर. वा 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 वा. नाव घेऊ सगळे का त्याच्यावर? हा सगळे सगळे. चला मधु शेडपाडेकर. एक घ्या एक घ्या एक घ्या खरं ना. चला भगवान शेडपाडेकर. भगवान शेटवडेकर घ्या. हा. चला वारीचे कार्याध्यक्ष रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी माऊली. माझं नाव संदीप काशीनाथ वाघ. आम्ही आलो आहे फत्तेपूर जामनेर तालुका जळगाववरनं. हा सर्व आमचा व्यापारी ग्रुप. आम्ही आमचे गुरुवर्य गोविंद महाराज केंद्रे यांच्या दिंडीमध्ये जवळजवळ 25-30 वर्षांपासून आमचं घराणं या वारीमध्ये माऊलींच्या वारीमध्ये येत असतं. गुरुवर्यांच्या नियोजनातून ही वारी चालू झालेली आहे. आणि या दिंडीचं वैशिष्ट्य म्हटलं म्हणजे नियोजन जर बघायचं असेल तर दिंडीत यावं, मॅनेजमेंट बघायचं असेल तर दिंडीत यावं. तुम्हाला इथं नियोजन शिकायला भेटेल, मॅनेजमेंट शिकायला भेटेल, टेक्निकल शिकायला भेटेल. म्हणजे वारी नुसती वारी नसून इथं खूप काही शिकायला भेटतं. इथं सर्व धर्म समभाव, कुणी असा कुणाचा द्वेष करत नाही. इथं फक्त एकच सर्वांच्या मनात फक्त माऊली. कुणी कुणाला बोलवत असेल तर माऊली नावानेच बोलवेल. जर भांडणं झाले तर त्यातून सुद्धा भांडणं ही माऊली नावानेच होतात, बाकी दुसरं काही होत नाही. आज आम्ही माळशिरसमध्ये मुक्कामाला आहोत. विष्णू महाराज केंद्रे वारंवार आमच्या भागात येत असतात. या दिंडीचं स्वरूप त्यांनी एवढं बदललं आहे की गुरुवर्य केंद्रे बाबा आमच्याकडे ज्या वेळेला आले होते 8 दिवस केंद्रे बाबा आमच्याकडे थांबलेले आहेत. केंद्रे बाबांच्या मार्गदर्शनातून आळंदी येथे ज्ञानेश्वरी मंदिराची बांधकाम चालू आहे. पूर्ण ज्ञानेश्वरी ग्रंथ हा ज्ञानेश्वरी मंदिरामध्ये कोरला जात आहे आणि लवकरच कलशारोहण सोहळा हा आपल्या आळंदीमध्ये पार पडणार आहे. सुवर्ण कळश हा ज्ञानेश्वरी मंदिरावर बसवण्यात येणार आहे. सर्व महाराष्ट्रातून विष्णू महाराज केंद्रे त्या कळसासाठी खूप देणगी जमा करत आहेत. लवकरच तो कळस आळंदीमध्ये मंदिरात बसवण्यात येईल. तसेच आपण बघत आहात हा खेडीमडीचा आळंदी ते पंढरपूर पायी वारी सोहळा हा खूप अनुभवण्यास मिळत आहेत. आम्ही दरवर्षी या दिंडीमध्ये येतो आणि सर्व सुख सोहळा अनुभवतो. धन्यवाद. माझं नाव संदीप पाटील. आम्ही जामनेर तालुक्यावरनं आलेलो आहे, जिल्हा जळगाव. आमचा कृषी व्यवसाय आहे. जय हरी माऊली. मी राजू ढेपले. व्यवसाय माझा कृषी अधिकारी, पंचायत समिती जामनेर, जिल्हा जळगाव. मी माझी 3री वारी आहे. या वारीमध्ये आम्ही 1 किंवा 2 दिवस पायदल चालत असतो आणि अखंड हरिनाम माऊलींचा जयघोष करत आम्ही 1-2 दिवसाची वारी आमच्या परीने पूर्ण करत असतो. जय हरी. मी दीपक कासार, राहणार जामनेर. माझा बांगडी व्यवसाय आहे. मी 4 वर्षापासून आमचे मित्र संदीप भाऊ वाघ फत्तेपूरकर यांच्यासोबत 4थं वर्ष हे वारीमध्ये. आम्ही 2 दिवस पायी वारीत चालतो आणि खूप मोठा आनंद म्हणजे 12 महिन्याचा आम्ही रिचार्ज करून घेतो माऊलीकडे आल्यावरती. आणि हे अशी वारी कायम चालो ही माऊली चरणी प्रार्थना. रामकृष्ण हरी. मी दिलीप रमेश कुमावत, राहणार जामनेर, जिल्हा जळगाव. माझं जनरल स्टोअरचं दुकान आहे. जय हरी माऊली. हरी माऊली. आपलं नाव आणि गाव? रामकृष्ण हरी माऊली. मी बळीराम शिंदे कासराळी, तालुका बिलोली, जिल्हा नांदेड येथील रहिवासी असून मी दरवर्षीप्रमाणे श्री संत श्रेष्ठ माऊलीच्या आळंदीला न चुकता वारी करत असतो. माऊलीमध्ये आल्यामुळे एक समाधान वाढू शकते, एक आनंद मिळू शकते. त्यामुळं माऊलीमध्ये आल्यामुळं
आमचं परिपूर्ण असं वारी होते. नाही, आम्ही हे कार्यक्रम ऐकण्यासाठी आलो. मग हा ना, कसं वाटतोय? चांगलं वाटतं, भरवणं समाधान वाटतं, आनंद वाटतं. ओके, कसं वाटतं वारीबाबत काय सांगा? वारीमध्ये समाधान वाटलं माऊली. हा ना. हां. रामकृष्ण हरी माऊली. मी आश्चर्य व्यक्त करतोय. बाबा वय काय तुमचं? आता वय तरी 80 पर्यंत झाला असं. आणि बाबा स्वतः ट्रकवर चढलेत. हे बघा, म्हणजे कौतुक. हे तुका म्हणे असं लागली पंढरीच्या वाटीची. वा वा, छान छान बाबा, धन्यवाद. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. आनंद होता म्हणून वर आलो. आनंद वाटत. नगराचं दर्शन घेतलं. डॉक्टर सुद्धा आणले. कसं वाटतं डॉक्टर? एकदम भारी. हो ना, आनंदाची वेळ, आनंद वेगळा आहे. हां हां. तल्लीन झालेले वारकरी पाहताना खरंच मन भारावून जातं. लय आनंद आहे दिंडीमध्ये. दिंडी पुढं 8 दिवस राहिल्याच्या नंतर मला ध्यानातच राहत नाही. आता इथे किती दिवस झाले वारं माझ्या ध्यानात नाही. सोमवार दुपार जेवल्यावर सोमवार सुटला. आणि बाबा तुम्ही एवढे ट्रकवर चढले, कसं काय, कुठून आली ताकद एवढी? ती ताकद परमात्माची मै नाही ती. हो ना. हा. आणि मला सांगा, किती वर्ष झाली वारीला आता? आता यंदा पंढरपुरात गेलं का 37 वर्ष होती. वा वा वा. वय काय तुमचं आता?
आता तरी मला कल्पना एवढं तेवढं कमी 80 लोक गेला असं. आणि तुमचं नाव काय? हो, नाव बाबूराव त्र्यंबक ढाकणे, कंडारी, जिल्हा जिल्हा जालना. जालना. अहो, काल हाताला खेळा लागला तरी मी डॉक्टर साहेबाकडे गेलो नाही. मला स्वतः आणि मी दुसऱ्याला घेऊन जातो. मला इंजेक्शन नाही घेऊ वाटतं. वा वा वा, हे घेतलं ते अजून इंजेक्शन. धन्यवाद. चला लाईट लागला आता. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. नाव सांगा पटपट आपली. माझं नाव शंकर दोनसर. माझं नाव कृष्णा रनाड. वा, जगात वारी पंढरीची वारी. धन्यवाद. हा जो प्रसंग आहे माऊलीच्या पालखीच्या दर्शनाचा, हा आपल्याला कुठंच मिळणार नाही. हा माळशिरसमध्ये एकदम व्यवस्थितपणे दर्शन होत आहे आणि गर्दी एवढी बघायला मिळते की माळशिरसमध्ये आपण रस्त्याकडच्या कडेला असल्यामुळं रोडवरून आपण पाहत आहे खूप मोठी गर्दी आहे. आणि हा गर्दीचा अलोट असा सागर हा तुम्हाला दुसऱ्या कुठल्याही याच्यामध्ये उत्सवामध्ये दिसणार नाही. आणि डॉक्टर, आता नशिबाने आज ट्रक मिळालेला आहे आणि ट्रकवर आपण विराजमान झालोय. काय म्हणाल? बिलकुल टावरवरून बघण्याची एक ही मजाच वेगळीच असते ना. रामकृष्ण. रामकृष्ण. डॉक्टर, आपलं नाव सांगा. माझं नाव डॉक्टर शिवदास बांदरगे, तालुका चिखली, जिल्हा बुलढाणा. आणि किती वर्ष तुम्ही सेवा करता? माझी हे 6वं वर्ष आहे या वारीमध्ये. धन्यवाद. बिलकुल वारीला प्रत्येक वेळेस येणार आणि काही झालं तरी वारी सोडायची इच्छा होती. वा. जगात वारी पंढरीची वारी. सगळेजण आतुरतेने वाट बघतायत माऊलींच्या आगमनाची. माळशिरस या ठिकाणी आज 20 जुलै 2026 आहे आणि सर्वजण आता आतुरतेने माऊलींची पालखी या रोडने जाणार आहे आणि त्यांच्या मुक्कामाला जाणार आहे. आणि आजचा आनंद हा वेगळाच आहे. सगळेजण आतुरतेने पाहत आहेत, आशेने डोळे लावून पाहत आहेत. आता अवघ्या 10 ते 15 मिनिटामध्ये माऊलींची पालखी प्रस्थान होईल या ठिकाणी. हा आनंद स्वर्गीय नाही. मुंग्यावानी. किती ताकद आहे बघा.
माऊली 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 माऊली.
क्रमांक 43 सर्व कोलगावच्या हार्दिक अभिनंदन तर दुवा दिंडी पुढे या काही क्षेत्रावर करायचे माऊलीचा आपल्या दिंडीचा आगमन झालेला आहे सर्वांनी महाराष्ट्राचं नाव घेण्यासाठी मैदानावरती उपस्थित राहायचे माऊली चला हॅलो
पंढरीनाथ भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, सद्गुरु जोग महाराज, गुरुवर्य गोविंद महाराज की. धन्यवाद माऊली. सर्व महाराज मंडळी, भजनी मंडळी या ठिकाणी आपलं स्वागत. तेव्हा आता सर्व भाविकांना पुन्हा दिंडी क्रमांक 43 दिंडी सोहळ्याबरोबर आलेली ज्यांच्यावर कुठे आता घेतल्या नसतील, तंबू मिळत नसतील, या ठिकाणी जेवढे तंबू मैदानावरती मारले त्यांना मिळतील, त्यांनी त्या ठिकाणी राहायचं. त्यानंतर ज्यांना तंबू मिळणार नाही त्यांनी संजय तांबे यांच्याशी संपर्क साधायचा ठिकाणी आपल्याला माहिती दिली जाईल. दुसरी गोष्ट अशी, वळकडीच्या गाड्या नेहमी आपल्या निरीक्षे जवळच्या त्या ठिकाणी आहे. सर्व त्या ठिकाणी जायचंय राहिलेल्या भाविकांनी. संजय तांबे माहिती जवळच आहे ते. हा, संजय तांबे जे तंबूचे नंबर सांगतील ते तंबू या ठिकाणी आहे, तिथं त्यांनी थांबायचं आणि नंतर संजय तांबे जे सांगतील. हा, त्यानंतर समाज कल्याण खात्याची बिल्डिंग आहे, तिकडे संपूर्ण बाकी भाविकांची व्यवस्था आहे. हॅलो, कृपया सर्व भाविकांचा गुरुवारी गोविंद महाराज केंद्रीय संस्था त्याच्याकरता संजयजी तांबे इथे उपलब्ध आहे. तिथे आलेले सर्व सांगोलाकर बंधे मंडळ, सांगोलेकर आलेले पाहुणे मंडळी सर्वांच्या ठिकाणी गुरुवारी गोविंद महाराज केंद्रीय संस्थेतर्फे स्वागत आहे. समोर आहे विद्यार्थी मंडळ. सर्व सिनियर लोकांना विनंती, आपण लाईनी धरा. नाना, सर्वांना विनंती, नाशिककर लाईन धराला, लाईनी व्यवस्थित धरा. सर्वांना विनंती, आपण लाईनी व्यवस्थित धरायला हवा. कटांतर माऊली, मदत का बसतोय माऊली. हे पहा, चला वाडेकर मंडळ, दांडेगावकर, वसईकर, कुल्लोड ग्रुप सर्वांनी स्वयंपाकाच्या गाडीजवळ यायचे. रामकृष्ण हरी. हे समजून घ्या. हे बघा, गोविंद महाराज केंद्रीय संस्था आळंदी पंढरपूर यांच्या नंबर मार्गदर्शनाखाली 14 कोटी रामकृष्ण हरी मंत्रात जपाचा संकल्प गुरुवर्य गोविंद महाराज, गुरुवर्य विष्णू महाराज केंद्र यांनी केलेला आहे. त्यानुसार त्यांनी हे वया छापून आणलेलं आहे. एका वहीमध्ये साधारणतः 40,000 जप बसतो. या वया चातुर्मासामध्ये लिहून कार्तिक एकादशी आळंदीला पूर्ण करायचे आहे. तर याच्यामध्ये उद्देश एकच आहे, तर सर्व भक्तगणांकडून नाम जप व्हावा आणि असा 4 विचार विष्णू गुरुवारी विष्णू महाराजांचा आहे. तरी
सर्व वारकरी बांधवांना विनंती करण्यात येते एवढ्या जास्तीत जास्त जास्तीत जास्त दूर जाण्यात यावे. रामकृष्ण हरी. बाबा या ना. झालं बाबा. आणि किती वाजेल त्यांची संख्या? 2 4 6 4 5 हा चल रिस्पॉन्स ते कुठे गेलं मारतो आमचा बी इकडे मध्ये तिथे थांबा रामकृष्ण जावं